पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्याचप्रमाणे कोंढवा हे भ्रष्टाचाराचा आभार. अज्ञानाची कुलप तोडते ती विद्या, अंधाराकडून प्रकाशाकडे नेते ती विद्या आणि तुमच्या आयुष्याच्या स्वप्नांना पंख देते ती सुद्धा विद्या. आणि या विद्येचं घर म्हणजे शाळा. आणि या शाळा जर बोगस आहेत असं जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आज आपण याच मुद्द्यावर बोलणार आहोत. काय सांगाल सर तुम्ही? ज्याप्रमाणे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्याचप्रमाणे कोंढवा हे भ्रष्टाचाराचा आभार आहे. जर आपण पाहिलं तर 2025 आणि 2026 साली पुणे महानगरपालिकेने कोंढव्यामधल्या 5 शाळा ह्या अनधिकृत घोषित केल्या होत्या. त्याची यादी तुमच्याकडे आहे. ह्या ज्या शाळा आहेत, ह्या शाळेला अनधिकृत घोषित केल्यानंतर सुद्धा आज लाखो विद्यार्थ्यांची फसवणूक आणि पालकाची फसवणूक आणि विद्यार्थ्यांची लूट ही शाळा करत आहे. ह्या शाळेचे फक्त संचालकच ह्याच्यात जबाबदार नाहीत. आज जर तुम्ही पाहिलं असेल की ह्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्याचं पुढचं जीवन काय, मी आपल्या माध्यमाद्वारे पालकांना अपील करू इच्छितो. जर आपल्या मुलाचं भविष्य आणि आपल्या मुलांना जर आपल्याला व्यवस्थित शिक्षण द्यायचं असेल तर आपण पहिले अशा बोगस शाळेची तपासणी करावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही शाळेत ऍडमिशन देताना त्या शाळेची पूर्ण चौकशी करूनच मग आपण विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन द्यावं. अधिकृत आणि अनधिकृत मधला फरक जाणणं खूप गरजेचं आहे पालकांसाठी, की कुठल्याही शाळेला परवानगी देताना शाळाचे नियम असतात. त्याला प्लेग्राऊंड आहे का, पहिलं सर्वात महत्त्वाचं. ज्यावेळेस पालक येतात, पालकांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे का, वाहतुकीला अडथळा तर होत नाही ना, किंवा इतर काही ठिकाणी बांधकाम चालू आहे का, त्याच्याने विद्यार्थ्यांना काही अपघात वगैरे होऊ शकतं. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बांधकाम चालू आहे, खाली शाळा चालू आहे, तिथल्या लोकांना माहिती आहे त्याचा मालक कोण आहे आणि तो कोण चालवतं. आता तुम्ही मला सांगा, जर तिथल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर अपघात झाला, ती शाळा तर अनधिकृत आहे अधिकृत आहे तो नंतरचा भाग, परंतु तो विद्यार्थ्याला बांधकाम चालू असताना वरून प्लॅस्टर चालू असताना जर वाळू जर गेले आणि डोळ्यात जर त्याच्या गेले तर तो कायमचा अधू होऊ शकतो. किंवा वरून वीट पडली, डोक्यावर पडली किंवा पायावर पडली तर तो मुलगा अधू होऊ शकतो. आणि पालक हे सगळं पाहतात की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस सोडायला जातात तर पालकांना हे कळत नाही की आपण मुलाला कुठल्या शाळेत टाकतो. कुठल्याही भागाचा विकास हा शिक्षणातून होत असतो आणि शिक्षणाचा पायाच डळमळत असेल तर मग हे पालकांना दिसत नाहीये का, किंवा ह्याचं कारण काही दुसरं असू शकतं का? फीज कमी आहेत का या शाळांच्या? आपण विचारलेला प्रश्न खूप योग्य आहे. फीज आपण पाहिलं असेल की कोंढव्यामध्ये जे राहणारे जे पब्लिक जे आहे, ह्यातले 90% पब्लिकांचं पोट जे आहे हे हातावरचं आहे. कोणी रिक्षावाले, कोणी हातगाडीवाले किंवा छोटे मोठे गॅरेजवाले, हे जे लोक ज्यावेळेस ॲडमिशन घेताना 10 शाळेमध्ये चौकशी करतात की फीज कुठं किती आहे. आता जर प्रायव्हेट शाळेची जर फीज जर बघितली तर 10,000पासून ते 50,000पर्यंत आहे. तर त्या पालकाला जे अफोर्डेबल आहे त्या शाळेमध्येच त्या विद्यार्थ्यांना ते घालतात. ह्याचाच फायदा हे व्यापारी करणारे लोक याचं की पालकांना भुलवलं जातं की आता बघा एवढी मोठी इमारत होती शाळेची, कारण का ॲक्च्युली त्याचं प्रकरण वेगळं आहे. ती पूर्ण बिल्डिंग अनधिकृत आहे, परंतु पालकांना बोलवलं जातं की याच्यावरती एवढी मोठी शाळा होणार आहे, इथं हे होणार आहे. ॲक्च्युली शाळा ते 10 बाय 10च्या खोलीमध्येच आहे. म्हणजे ह्या अशा विविध ज्या गोष्टी आहेत. आणि फीजचा राहिला प्रश्न, तर कुणीही ज्यावेळेस तुम्ही जरी असला आणि त्या भागात जर राहत असाल तर तुम्ही बार्गेनिंग करणार, जिथं तुम्हाला स्वस्त पडतं तेच घेणार. नंतर फसल्यानंतर लोकांना कळतं की आपण फसलेलो. तर हा मुद्दा जो फीजचा तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे RTI कायद्याने काय सांगितलेलं आहे की एज्युकेशन जे मुलांचं आहे 6 ते 14 वर्षाचं शिक्षण हे मोफत व्हावं. परंतु आमची मागणी माननीय पंतप्रधान, शिक्षण मंत्री आता तर बदलले, आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कॅबिनेट मंत्री भुसे साहेब आणि कनेक्टेड उच्च माध्यमिकचे चंद्रकांत पाटील यांना सुद्धा विनंती आहे की KG to PGपर्यंत जर तुम्ही एज्युकेशन फ्री केलं तर या गोष्टी होणारच नाही. आणि आमची हे गेल्या 20 वर्षापासून मागणी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संविधानानुसार KG to PGपर्यंत फ्री एज्युकेशन. आता जसं तुम्ही सर म्हणालात की या 5 शाळांच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या शाळा कोंढव्यामध्ये आहेत ज्या बेकायदेशीर आहेत. तर या बेकायदेशीर शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकलेले आहेत त्यांना पुढच्या शिक्षणासाठी जेव्हा पुढच्या शाळेमध्ये नवीन शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला लागतं तेव्हा त्यांना जुन्या शाळेमधनं TC मिळत असतो. आणि ह्या शाळा जर रजिस्टरच नसतील तर मग यांचं TC कसं देण्यात येतं? आता जर तुम्ही जो विचारलेला प्रश्न जर पूर्ण पुण्याचं सांगितलं गेलं तर हा 1000च्या वरती आकडा जाईल. आता आपण कोंढव्यापर्यंतच बोलतो तर कोंढव्यामध्ये जवळजवळ
100 ते 150 शाळा अशा आहेत की ज्या शाळेने अजून प्रस्तावच दिलेला नाही आहे मान्यतेसाठी. आणि ह्या तर बोगस शाळा तर आहे त्याच्या व्यतिरिक्त मग ह्या शाळा करतात काय? एखाद्या विद्यार्थीचं वडिलांचं ट्रान्सफर झालं, त्याला समजा पुण्यातून दुसरीकडे जायचं तर त्याला TCची गरज असते, लिव्ह सर्टिफिकेटची गरज असते. मग ते मान्यता प्राप्त असलेल्या शाळेकडून पैसे पालकाला द्यायला लावून तो TC दुसऱ्या शाळेचा, म्हणजे हा किती पालकांबरोबर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर धोका आहे. कारण का तुम्ही जर पाहिलं गेलं तर कोंड्यामध्ये नाही, पूर्ण पुण्यामध्ये अशा हजारो घटना घडलेल्या आहेत. कोंड्यामध्ये एका शाळेत विद्यार्थी शिकत असतो आणि ज्यावेळेस त्याला शाळा बदलायची असते त्यावेळेस दुसऱ्या शाळेचं TC मिळतं. मी कलेक्टरला, माध्यमिक शिक्षण विभागाला हा प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या कायद्यात बसतं. जर कायद्यात जर बसत नसेल तर मग अशा शाळेची मान्यता तुम्ही का रद्द करता आणि यांना तुम्ही जेलमध्ये का डांबत नाही? जे विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळतात अशा लोकांना तुम्ही समाजामध्ये वावरूनच देऊ नका आणि अशा लोकांवरती कडक कारवाई. आता 2 दिवसापूर्वीच माझं शिक्षण मंडळ ज्यावेळेस बोलणं झालं, हे प्रकरण कलेक्टरकडे गेलेलं आहे. तर त्यांनी ठरवलेलं आहे की ह्या जेवढ्या बोगस शाळा आहेत ह्यांच्यावरती बोजा चढवायचा. म्हणलं बोजा चढवून उपयोग काय आहे? जर बोजा चढवला, प्रत्येक शाळेवरती ऑलरेडी बँकेचा बोजा आहेच, कर्ज घेतलेला आहेच. बोजा चढवण्यापेक्षा त्याला सील लावा. त्याला सील लावून ती जी प्रॉपर्टी आहे ही सरकार जमा करा आणि तिथं समाजाला उपयोग होईल असे ऑफिसेस आहेत. आमच्या भागात पोस्ट ऑफिस नाही आहे, जनावरांचं दवाखाना नाही आहे. अशा शाळा ज्या आहेत त्याच्यासाठी वापर होऊन द्या ना. तुम्ही बोजा लावून काय करणार? ते सरकार ह्याच्यामध्ये जमा करा आणि ह्यांना कमीत कमी विद्यार्थ्यांचं नुकसान केलं म्हणून 10 वर्षाच्या आतली शिक्षा होऊच नये, म्हणजे यापासून पुढच्या संस्था धडा घेतील.